पंजाब डक हवामान अभ्यासक मी आहे। माझ्या शेतामध्ये माझा आहे 23 ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाणी मी माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 19 तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 तारखेपासून 21 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो 20 तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल। म्हणजे 20 तारखेला सांगलीकडे जतकडे तिकडे कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत। 21 ला तो पाऊस, त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल। 22 ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल। 23 ला लगेच मराठवाड्याकडे येईल। 24 ला लगेच तिकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल। 25 ला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल। 26 ला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या टाकेल। म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुम्ही कांदा 19 तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा, म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदाज दिला। त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याच्यात फवारण्या देखील करू शकता। त्याच्यानंतर वीट उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही 20 तारखेपर्यंत काय करा, तुम्ही तुमच्या कच्चा माल असेल तर ढाकून ठेवा, कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही। 21च्या नंतर मात्र तुम्ही सगळं झाकलेलं ठेवा, कारण की 22 पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पूर्व विदर्भ सांगायचं झालं तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोकण पट्टी पूर्ण, तसेच मुंबईला देखील पडणार आहे, नगर जिल्ह्यात पडणार आहे, बीड जिल्ह्यात पडणार आहे, संभाजीनगर पडणार आहे, वैजापूर, गंगापूर, शिर्डीला देखील पडणार आहे, संगमनेर पडणार आहे, दौंडला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लागला। मुदखेड पडणार आहे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर